तुमचा विश्वास बसेल, एका शहराच्या अगदी जवळ हा निसर्ग बघायला मिळतो. इथे तुम्ही एका दिवसात बरीच धमाल करू शकता. नमस्कार, मी स्मिता म्हणजेच मराठी कन्या. रविवारच्या सकाळी सगळं आवरून आम्ही निघालो. अंबरनाथपासून 10 मिनिटातच आम्ही बदलापूरला पोहोचलो. मध्येच आम्हाला पावसाने गाठलं, पण आम्ही आज पूर्ण तयार होतो. बदलापूर शहरातली गर्दी सोडली आणि 15 मिनिटातच या सुंदर निसर्गाच्या कुशीत येऊन पोहोचलो. सगळीकडे हिरवळ, भात लावणीसाठी नांगरलेली शेतं, खळखळ वाहणारे ओढे आणि ढगांमध्ये हरवलेले डोंगर. असा मस्त निसर्ग बघत आम्ही कोंडेश्वर मंदिराजवळ पोहोचलो. सकाळच्या वातावरणात इथे येणं म्हणजे मस्त अनुभव. एका ओढ्याच्या अगदी बाजूला असलेलं हे कोंडेश्वर मंदिर बघण्यासारखं आहे. कातळ खोदून मंदिर बनवलंय. मंदिराच्या मागे 2 धबधबे आहेत. पण इथे आलात तर पाण्यात उतरू नका, कारण याच पाण्यात घडणाऱ्या अपघातामुळे हा मंदिर परिसर बंद करण्यात येतो. मासे प्रजनन करण्यासाठी पाण्याच्या विरुद्ध दिशेला जातात आणि ज्या ठिकाणी हे मासे अंडी देतात त्या भागाला कोंड असं म्हणतात. उन्हाळा जाऊन पावसाळा आला की नव्याने जन्माला आलेले मासे प्रवाहात पुढे वाहून जातात. अशा प्रकारे हे चक्र चालू राहतं आणि निसर्गाची काळजी घेणारा या कोंडीचा ईश्वर म्हणून कोंडेश्वर असं नाव पडले. आहे की नाही इंटरेस्टिंग? आम्ही इथल्या परिसरात थोडा वेळ घालवला आणि मस्त गरमागरम वडापाव खाल्ला. थोड्या वेळाने पावसाने जोरदार सुरुवात केली, तरी पावसाचा आनंद घ्यायला मी विसरले नाही. मन भरून इथला निसर्ग अनुभवला आणि घरचा रस्ता धरला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके, टाटा, बाय.